नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोत्साहन योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला प्रोत्साहन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला यंदाचे कर्ज भरावे लागणार आहे, नाहीतर तुम्हाला प्रोत्साहन सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही, म्हणजेच प्रोत्साहन अनुदान मिळणार नाही। ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, राज्य सरकारने मंजूर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यासाठी 2026 आणि 27 या आर्थिक वर्षात घेतलेले अल्प मुदतीचे कर्ज भरणे अनिवार्य केले आहे। त्यामुळे प्रत्यक्षात 2 वर्षाची सूट देण्यात आली असली तरीही सरकारने शब्दच्छल करत सलग 3 वर्षे ज्यांनी कर्ज भरले आहे अशांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। ही कर्जमाफी योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून याची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने सहकार विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे। या योजनेचे निकष बदलणे व अन्य बाबींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून सहकार विभागाचे प्रधान सचिव व समितीचे सदस्य सचिव असतील। या समितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा समावेश आहे। या योजनेच्या एकूण निधीच्या 0.5% इतकी रक्कम प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी खर्च करण्यात येणार आहे। अंदाजे 110 कोटी रुपये या योजनेच्या अंमलबजावणीसाठी खर्च करण्यात येणार आहेत। या बँकांतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल। मित्रांनो, या योजनेमध्ये राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतून कर्ज घेतलेल्या थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या पीक कर्जांना दारांना देखील या योजनेतून लाभ द्यावा अशी शिफारस समितीने केली आहे। या योजनेमध्ये राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतून कर्ज घेतलेल्या थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या पीक कर्जदारांना देखील या योजनेतून लाभ द्यावा अशी शिफारस समितीने केली आहे। यामध्ये पोर्टल तयार करणे, कर्जमाफीची जाहिरात करणे, अधिकाऱ्यांच्या बैठका, शेतकरी मेळावे, सेवा पुरवठादार संस्थेचा खर्च, कंत्राटी मनुष्यबळ खर्च, प्रशासकीय खर्च, आपले सरकार सेवा केंद्रांना द्यावयाची रक्कम आणि उपकरणे खरेदीसाठी हा खर्च करण्यात येणार आहे। राज्यातील 23,63,000 शेतकऱ्यांच्या 28,05,000 कर्ज खात्यांसाठी सुमारे 10,225 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ देणे या योजनेअंतर्गत प्रस्तावित आहे। वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देणे आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 2022, 23, 24 आणि 25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या नियमानुसार वेळेत परतफेड केल्यास शेतकऱ्यांना 50,000 रुपये पर्यंतचा अधिकतम लाभ देण्यात येणार आहे। मात्र पात्र शेतकऱ्यांनी 2025 आणि 26 आणि 27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले असेल त्यांनी या कर्जाची वेळेत परतफेड करण्याची अट घालण्यात आली आहे। त्यामुळे 2 आर्थिक वर्षांमध्ये परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असला तरी मागील 2 आर्थिक वर्षांमध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही। 2023 आणि 24 अथवा 24 किंवा 25 या आर्थिक वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना 2023 आणि 24 आणि 25 या वर्षात अल्पभूधारक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा 5,000 रुपये रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। कैलास पाटील, आमदार शिवसेना, ही कर्जमाफी फसवी आहे। या योजनेतून केवळ 50,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे। आधी कर्ज भरा, नंतर कर्जमाफी असा सरकारचा फंड आहे, त्यामुळे ही कर्जमाफी फसवी आहे असं म्हटलेलं आहे। तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेली आहे। तुम्हाला सरकारचा हा निर्णय कसा वाटतो कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।